तुम्ही बिनविरोध झाल्यानंतर अनेकांना स्वप्न पडू लागलीत, अनेक उमेदवारांना की आपण पण बिनविरोध व्हायला पाहिजे. म्हणजे मलाच एक काल स्वप्न पडलं. गमतीचा भाग झाला. परस्पर विरोधीत जर एकत्र आले तर समोर उमेदवार राहणारच कोण. राजकारण हे हळूहळू माणसाला खूप अस्वस्थ करतं. एकदा नव्हे दोनदा बिनविरोध निवडून येण्याचा अनुभव असलेले रविभाऊ लांडगे समोर येतात. तुमच्या प्रभागामध्ये नेमकं काय घडलं होतं? काही राजकारणात काही मागं पुढं होत असतं, मतभेद होत असतं. कुठे ना कुठेतरी थोडासा विचार जनता पण करायला लागली की बाबा हे बिनविरोध निवडून येणं म्हणजे नेमकं काय असतं. आमदार महेशदादांनी सुद्धा मध्यस्थी केली आणि सर्वांनी मिळून त्यांना सचिन भाऊंशी आजही माझं बोलणं होतं. मग असं काय झालं की पुन्हा घर वापसी करावी लागली? काय म्हणाले देवाभाऊ? कारण राजकारणात मनाविरुद्ध गोष्टी खूप जास्त घडतात, मनासारख्या गोष्टी खूप कमी घडतात. एकतर प्रलोभन दाखवलं जातं का? उमेदवारांना धमक्या दिल्या जातात का? त्यांना काही लाभ पुढे भविष्यात देऊ असं सांगितलं जातं का? की लोक जोडताना ही विचारांनी जोडावी, ती पैशानी आमिषानी जोडू नयेत. मग मला एक म्हणायचं की नेमकं रविभाऊ कोणत्या कॅटेगरीत? खुशराव नेहमी म्हणायचे, मी लहान होतो मला आठवतंय, पुढे आणखी एक झेप घ्यायची ठरली तर हा प्रभाग मग कोणाच्या हवाली करणार आहात आपण? तर मतभेद होत असतात पण तुम्ही आमचेच आहेत. याच्यातनं आपल्या प्रभागाला त्या बेचकीतनं कसा बाहेर काढता येईल यासाठी विजन. त्या दृष्टीने मला उमेदवारी दिली. पण केवळ पक्षवाढ होणं म्हणजेच जनतेसाठी आपण काही केलंय असं नव्हे. या सर्व गोष्टींमध्ये मी सर्वांची माफी मागू इच्छितो आणि रेड झोनचा जवळजवळ 35-40 वर्षाचा प्रश्न सोडवला जाईल. तो विजय आणि हा विजय याच्यात फरक आहे असं तुम्हाला वाटत नाही? लोकांना कधीच गृहीत धरायचं नाही, कारण विचारांनी जोडलेला माणूस आयुष्यभर राहतो आणि मेल्यानंतरही राहतो. रविभाऊ लांडगे बिनविरोध निवडणूक कोचिंग क्लासेस. हम ही रहेंगे. रविभाऊ लांडगे. पहा संपूर्ण मुलाखत फक्त PCMC न्यूज वर.